विघ्नार्थ कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी अजून एक नामी संधी या ठिकाणी आहे। आपण जर या सामन्यामध्ये 29 गुणांना जिंकला तर आपल्यासाठी क्वालिफाय होण्यासाठी संधी आहे। संधी प्रत्येकाला मिळत असते, परंतु अट आहे आपण जर 29 गुणांना जिंकला तर मात्र क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला संधी असेल, अर्थात विघ्नार्थ कन्स्ट्रक्शन्स आपण लक्षात ठेवा। मोठी आघाडी, मोठी विजयाची सलामी आपल्याला द्यायची आहे, हे मात्र निश्चित। आम्हाला नक्कीच या ठिकाणी काही सूचना मात्र मिळत असतात, परंतु आम्हाला माहिती आहे साखळी पद्धतीचे सामने असतात, कदाचित एखाद्या संघाला दुसरा संघ पॉवर होत असतो, पण असं काही या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये होणार नाहीये याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। कारण हा खेळ एका हौशीपोटी ठेवलेला आहे, आपल्या प्रत्येक खेळाडूला संधी मिळावी त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ठेवलेला आहे। म्हणजे आपल्या भविष्याचा वेध घेणारं जे म्हटलं जातं ना खेळ, तो हा खेळ आहे। भविष्यामध्ये एक चांगली खेळी अपेक्षित आहे, त्या दृष्टिकोनातून खेळाडूंसाठी ठेवलेली स्पर्धा म्हणजेच आजची कबड्डी स्पर्धा, हे मात्र आपण एक लक्षात घ्या। या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही मगासपासून आपल्या समोर सांगतोय, ज्या व्यक्तिमत्वाची या क्रीडा नगरीमध्ये खऱ्या अर्थानं जी एंट्री होणार आहे, अर्थात त्यांचं आगमन मात्र होणार आहे, तो क्षण ती वेळ मात्र या ठिकाणी संपलेली आहे आणि अर्थात त्यांचं मात्र लगेचच या भव्य नगरीमध्ये त्यांचं आगमन होणार आहे, ज्यांचं नाव आहे आदरणीय दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ यांची मात्र या क्रीडा नगरीमध्ये अगदीच काही क्षणात, अगदीच काही सेकंदात मात्र या ठिकाणी एंट्री मात्र होणार आहे। अनेक रसिक प्रेक्षक देखील मोठ्या आतुरतेनं, अनेक कबड्डीपटू, अनेक कबड्डी खेळाडू, अनेक चाहता वर्ग या ठिकाणी त्यांची मात्र आतुरतेनं वाट पाहतोय आणि त्यांची मात्र एंट्री थोड्याच वेळात इथे होणार आहे। सामना विघ्नार्थ इथे एक लक्षात घ्या, काही सूचना आमच्या आयोजकांच्या माध्यमातून येत आहेत, इथे बोलू। इथे आयोजकांच्या माध्यमातून एक सूचना देण्यात आली आहे, कोणताही खेळाडू या ठिकाणी मॅच कॉम्प्रो करताना जर आढळला तर मात्र भविष्यात कबड्डी स्पर्धामध्ये अर्थात अशा लीग मध्ये संधी देण्यात येणार नाहीये। फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी मान्यवरांचं मात्र आगमन होणार आहे। आदरणीय दिलीप शेठ भोईर यांचा देखील या ठिकाणी यांचं आगमन मात्र होत आहे। खऱ्या अर्थानं या रायगड जिल्ह्यामध्ये प्रख्यात आणि विख्यात असणारे एक व्यक्तिमत्व, ज्यांना अनेक ठिकाणी कबड्डी स्पर्धांसाठी नेहमीच एक झटणारे व्यक्तिमत्व, सर्वसामान्य जनतेसाठी एक झटणारे व्यक्तिमत्व म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांना सन्मान दिला जातो, गोरगरीब जनतेचे एक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, असे आदरणीय सर्वांचे लाडके आदरणीय दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ यांची मात्र या ठिकाणी एंट्री झालेली आहे। अर्थात डीजे कम ऑन डीजे। आशाच्या गजरामध्ये आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये खऱ्या अर्थानं या क्रीडा नगरीमध्ये ज्यानं अति रोमहर्षक या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी एंट्री केली असे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय दिलीप शेठ भोईर आपलं पुन्हा एकदा आम्ही
मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन ट्रॉफी 2024 च्या सर्व आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। हे काय झालं इकडे, प्लीज यार प्लीज, कमाल आहे सर, आपण काही प्रॉब्लेम नाही, बसून घ्या प्लीज, विनंती आहे प्लीज बसून घ्या। धन्यवाद। आपण सामना सुरू करायचा आहे, काही प्रॉब्लेम नाहीये, काही प्रॉब्लेम नाही, चला सामना सुरू करा। फक्त उड्यावर नका गॅलरीवरून, ही मात्र विनंती असेल बघा, प्लीज प्लीज आपली जबाबदारी आपण जबाबदारीने बघायचं मित्रांनो। सुंदर एक चांगला या ठिकाणी सामना आपण पाहतो, विघ्नहर्ता वर्सेस ओवी, विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन वर्सेस ओवी स्पोर्ट्स या दोन संघांमधील खेळ। मी पुन्हा एकदा या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आदरणीय दिलीप शेठ भोईर आता छोटमशे आपला आम्ही मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत। खरं तर आपलीच उत्सुकता या ठिकाणी, आपण येण्याची उत्सुकता आम्हा सर्वांनाच या ठिकाणी लाभली होती आणि आपण मात्र प्रत्यक्षात या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मात्र या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। पुढील संघासाठी आम्ही कॉल देत आहोत, संकल्प कन्स्ट्रक्शन वर्सेस पीटर वॉरियर्स। आपण तयार राहायचं आहे, आपल्यासाठी फर्स्ट कॉल असेल, संकल्प कन्स्ट्रक्शन वर्सेस पीटर वॉरियर्स, आपण तयार राहायचं आहे। चालू सामना आहे विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन वर्सेस ओवी स्पोर्ट्स, या दोन संघांमधील खेळ मात्र या ठिकाणी सुरू आहे। तेरा 7 अर्थात ही साखळी पद्धत असल्या कारणाने निश्चितपणे क्वालिफाय होण्यासाठी तेवढ्या गुणांची मात्र आवश्यकता असते, तसं खेळ देखील करणं अपेक्षित असतं। मात्र निश्चितपणे अगदी शेवटच्या काही क्षणामध्ये ज्या वेळेला गुणांकनावर हा विषय येत असतो ना, त्या वेळेला मात्र त्या खेळामध्ये खऱ्या अर्थानं जी आक्रमकता पाहायला मिळते, हीच खऱ्या अर्थानं कबड्डी असते। मग ह्याच कबड्डीचा आनंद घेण्यासाठी आलेला माझा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग असेल, आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आनंदी होऊनच घरी जात असता, कारण ताण तणावाला खऱ्या अर्थानं एक आनंद देणारा क्षण म्हणजेच कबड्डीचा क्षण असतो। इथे मात्र 2 गुण अर्थात ओवी स्पोर्ट्स या संघासाठी, विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन वर्सेस ओवी स्पोर्ट्सच्या दोन संघांमधील सामना 16-9 अशा गुणांकनावर मात्र खेळत असताना पाहतोय। 10 संघ, मी आदरणीय दिलीप शेठ भोईर आपणास सांगू इच्छितो, या संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये 10 संघांचा मात्र सहभाग होता। 10 संघ मालक या कबड्डी स्पर्धेमध्ये होते आणि 10 संघांमध्ये ही कबड्डी स्पर्धा मात्र खऱ्या अर्थाने सुरू झाली। आणि ह्या कबड्डी स्पर्धेला खरं तर असं कोणत्याही मंडळानं किंवा कोणत्याही गावाची या ठिकाणी हे आयोजन नाहीये, खेळाडूंसाठी केलेलं हे आयोजन आहे। भविष्यातील खेळाडू चांगले निर्माण व्हावेत, या मुरुड तालुक्यामध्ये भविष्यात चांगल्या खेळाडूंची या ठिकाणी अजून देखील भरती व्हावी, चांगले खेळाडू निर्माण व्हावे, हा एकमेव दृष्टिकोन समोर ठेवून अर्थातच या विभागातील काही कबड्डीच्या चाहते निर्धार नितीनजी कमानी आहेत, त्यांचं मित्रमंडळ आहे, त्यांच्या माध्यमातून ही कबड्डी स्पर्धा मात्र ठेवण्यात आलेली आहे। आणि अशा पद्धतीनं 2 दिवसीय ही कबड्डी स्पर्धा मात्र या ठिकाणी सुरू आहे। हे मात्र निश्चित अर्थातच स्वतःची प्रगती करण्यासाठी ठेवलेला हा उपक्रम म्हणजेच मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन ट्रॉफी 2024 त्या निश्चित आपल्याला सांगू इच्छितो। आणि या संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये या संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये एकूण 120 खेळाडू सहभागी झाले आणि एक दर्जेदार आणि मोठी कबड्डी स्पर्धा एक मुरुड तालुक्यातील जशी खारीकवाडा या ठिकाणी जी कबड्डी स्पर्धा आपल्या माध्यमातून संपन्न झाली होती, तशाच पद्धतीने या ठिकाणी देखील एक लीगच्या माध्यमातून एक कबड्डी स्पर्धा शेट या ठिकाणी संपन्न होते। या संपूर्ण कबड्डीमध्ये प्रथम क्रमांकाचा जो विजय होणारा संघ आहे त्या संघ मालकासाठी या ठिकाणी फ्रीज आहे, द्वितीय क्रमांकाच्या संघ मालकासाठी वॉशिंग मशीन आहे, तृतीय क्रमांकाच्या संघ मालकासाठी एलईडी आहे, चतुर्थ क्रमांकाच्या संघ मालकासाठी एलईडी आहे। अशा संघ मालकांना देखील या ठिकाणी अर्थात वस्तुरूपानं बक्षीस देण्यात येणार आहे, तसेच रक्कम स्वरूपात देखील बक्षीस देण्यात येणार आहे। आणि या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या एकूण 120 खेळाडू आहेत, त्यामध्ये 10 संघांचे 10 कर्णधार आहेत। अशा 10 कर्णधारांना प्रत्येकी 1,000 रुपये
आणि प्रत्येक खेळाडूसाठी 700 रुपये अशा पद्धतीचं मानधन देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देण्यात आलेले आहे। अशी एक आगळी वेगळी आणि खऱ्या अर्थानं एक मुरुड तालुक्यातील आदर्श ठरणारी कबड्डी स्पर्धा मात्र आज या ठिकाणी संपन्न होत असताना आपण पाहतोय आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण अर्थातच एवढ्या लांबून या ठिकाणी आलात म्हणून आपलं देखील आम्ही पुनश्च या ठिकाणी या आयोजकांच्या वतीने आपल्याला धन्यवाद देणार आहोत। सामना मात्र मध्यंतरासाठी या ठिकाणी थांबलेला आहे। विघ्नहर्ता वर्सेस ओवी, विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन वर्सेस ओवी स्पोर्ट्स। चेतन माळी यानंतर होणारा सामना असेल संकल्प कन्स्ट्रक्शन वर्सेस पेटा वॉरियर्स। आपण तयार करायचं कारण चालू सामना विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन वर्सेस ओवी स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये सामना मात्र खेळला जातो। मुरुड तालुका कबड्डी प्रतापगड चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेसाठी या ठिकाणी आदरणीय मनोज भगत यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे। मी त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय। त्याचप्रमाणे आदरणीय अजितदादा कासार यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं। मी त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय। मैदानावर चालू असलेला सामना ओवी स्पोर्ट्स वर्सेस विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन असा सामना मैदानावरती चालू आहे। आदरणीय मनोज भगत रायगड जिल्हा चिटणीस शेतकरी कामगार पक्ष, त्याचप्रमाणे आदरणीय अजित दादा कासार तालुका चिटणीस शेतकरी कामगार पक्ष या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय आयोजकांच्या वतीनं। एक मोठी स्पर्धा आपण मुरुड तालुक्यात या ठिकाणी आयोजित केली आहे आणि आजचा हा या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी आनंदाने पाहत आहोत। बरोबर या सर्वच प्रेक्षक वर्गांचे देखील मी पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय कारण गेली 2 दिवस आजचा हा दुसरा दिवस देखील आतापर्यंत खूप चांगली साथ आम्हाला या ठिकाणी सर्वांनी दिले। अर्थात आमचे मान्यवर असतील, प्रेक्षक वर्ग असेल, समाधिकारी असतील, या स्पर्धेसाठी जी मंडळी कोणत्या ना कोणत्या कारणाने या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी सहकार्य करताय त्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतोय। कारण एखादं मोठं कार्य आपण हाती घेतलं किंवा एखादी मोठी स्पर्धा हाती घेतली ती मात्र एकट्याने नाही परंतु सगळ्यांच्या सहकार्याने ती सक्सेस होत असते, यशस्वी होत असतं। आणि अशीच एक स्पर्धा आपण पद्मदुर्ग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आपण सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आहोत। काही क्षणातच आपल्याला निर्णायक सामने देखील आपल्याला बघायचे। या चषकाचे मानकरी संघ आपल्याला मिळणार आहे आणि त्यासाठी मात्र मैदानावरचा खेळ देखील आपण पाहतोय की कालच्या पहिल्या सामन्यापासून ते आत्ताच्या सामन्यापर्यंत एकही प्रेक्षक वर्ग मैदानावरची नजर हलवत नाहीये। अशा प्रकारचा खेळ, अशा प्रकारचे मैदानावरचे दृश्य हे नक्कीच मन जिंकणारे आहे।
खेळाडूंसाठी ठेवली होती, त्याच्यात काही कोणाचा हेतू नव्हता, फक्त ही स्पर्धा निव्वळ खेळाडूंसाठी होती आणि आपण सर्व मिळून त्या पंचकृषीचे, नांदगाव पंचकृषीचे आणि सारगाव पंचकृषीचे आणि या शिगरे पंचकृषीचे सर्व पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून खेळाडूंना ही स्पर्धा राबवण्याचा प्रयत्न केलेला आणि असं ह्या हेतू मागे कुठल्याही